रामाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण सामर्थ्य लक्षात घ्या. गाढव कोण वळतोय? गजानन. बाळांतपण कोण करतीये? सटवी. जिच्या हातात जन्म मृत्यू आहे ती सटवी रावणाच्या घरची बाळांतपण करतीये. इतका सामर्थ्यवान रावण आज तागायत रावणासारखा शिवभक्त दुसरा झाला. इतका सामर्थ्यवान रावण तरीही रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य आहे. हे अटल सत्य आयुष्यभर लक्षात ठेवा. किती मोठे झाला तरी इथं नतमस्तक, पण इथंच व्हावं. प्रत्येक ठिकाणी जो होतो त्याला भक्त म्हणायचा बिलकुल नाही. तीनच चरणावर मस्तक ठेवायचं. आईबाप देव आणि संत याच्या पलीकडे कुठल्याच भामट्याच्या चरणावर मस्तक ठेवायचं बिलकुल नाही. पण आपलं कसं आहे, आपण फक्त पैशाच्या चरणावर मस्तक ठेवतो. पैसा बघून आयुष्य चालत नाही. ते लागतो पैसा, उदर लागत नाही असं नाही, आणि कमवू नये असंही संत म्हणत नाहीत. फक्त जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. मग ज्ञानाचा अहंकार असणारे रामेश्वर शास्त्री, ज्ञानाचा अहंकार असणारे रामेश्वर शास्त्री, ज्ञान कमी नाहीये त्यांच्या. तुम्ही जागेवर आलात का? तुम्ही जागेवर आलात का? फिरत जा पण येत जा. आपण तुकोबरायांचं सामर्थ्य सांगत होतो की किती सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला निहून पोहोचवताय. तरावया पार कळताय ना. या विषयाकडे मग आता ते रामेश्वर शास्त्री ज्यांना ज्ञानाचा अहंकार आहे, ज्ञान आहे त्यांच्याकडे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रींचे. हे सोपं नाही. एवढे शास्त्रवेद पाठ असणं सोपं, हे म्हणायचं सोपं आहे. करायचं आपल्यासारख्यानी फक्त म्हणायचं, करायच्या भानगडीत पडायचं. कारण आपण 40 वेळा हरिपाठ पाठ करा ना, आपल्याला कोण म्हणलं येईना घ्या तर आपण म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा, मी माग म्हणतो पुढं माझं गुत्ते. आपण त्यातलं काय नाही. आपण आजही पुस्तक घेऊन हरिपाठ करतो रे. आजही आपल्याला नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन वैष्णवाच्या जोडीमध्ये गोंधळ उठतोच. आजही आपण ते गावाला आहे. त्यामुळे आपण तसलं करायच्या भानगडीत पडायचं. आपण फक्त हरिमुखे येईल तैसा बोल रामकृष्ण. कसं जमेल तसं. का अवघड जमणार मग सोपं कशाला सोडायचं? अवघडाच्या नादात आहे ते हातचं घालवायचं. दुसरा कावळा घ्यायच्या नादात काकातला हाय तो सोडायचा. जमेल तसं रे. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? बोलत जा दिघांची का. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला बोला मायबाप बोला. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? तुमच्या गावाशेजारी नदी आहे? आहे. नदीला पाणी आहे? बरं, मरल इतकं. एक काम करा मग, कोरड्या नदीत मला फेका, म्हणजे तुमचा आत्मा गार होईल महाराज. बरं का, तर तुम्ही काय खुश वाचाल असं वाटणं झालंय मला. बरं बोलत जा रे मायबाप, बोलत जा. मी काही तुम्हाला शास्त्रविद विचारत नाहीये. साधे साधे प्रश्न आहेत माझे. साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं. एकतर तुमच्या तोंडाकडे बघून मी कीर्तन करायला लागली रे. असं काही करावं असं नाहीये माझ्या मनामध्ये. पण विनंती आहे, जेवढे 2 4 5 मांडव बसला तुमच्या तोंडाला विनंती माझ्याकडे बघून तेवढं बोला कीर्तन संभेपर्यंत. आता काय देते बाबा वाटलंच तर, पण बोलत जा मायबाप. बरं का, विषयाकडे या. फार काही अवघड नाही आहे, अगदी सोपं आहे, फार अवघड नाही. मग आम्ही विचारलं, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो की नाही लागत? लागतो. विष प्रेमाने पिलं मरत नाही का? विषाला म्हणायचं माय किती गुणाचं आहे, माय मारायचं नाही, मग एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायचं. मारत नाही का? माहित आहे, मारतच की. कारण कितीही घोळून घोळून साखरेमध्ये खाल्लं मग काही कडू लागत नाही का? लागतच. कारण त्यांचा मूळ गुण आहे तो. मधाचा गुण आहे गोडवा देणं, तिथे कारल्याचा गुण आहे कडवटपणा देणं, विषाचा गुण आहे मारणं. तुम्ही त्याला कितीही प्रेमाने कितीही तिरस्काराने स्वीकारलं ते त्यांचा गुण सोडत नाहीत. तसंच भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं. तुम्ही त्याला कसंही हाताळा तर तुम्हाला पुण्य देतच. म्हणून जुनी माणसं लेकरांचं नाव सुद्धा देवाच्या नावावर ठेवायची, जेणेकरून कसं का होईना मुखात देवाचं नाव यावं आणि मी पुण्याचा वाटेकरी व्हावा. काय सुंदर नाव होते. नारायणा, रामा, हे कृष्णा, हे रघुनाथा, हे तुकारामा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला. आजकालचं नाव ऐकून आजी म्हणती नाही घेतलेलं बरं. नावच इतकं क्रिटिकल झालं ना. तर जाऊ द्या, काहीतरी तथ्य असावं त्याच्यात. या विषयाकडे मग काय सामर्थ्य महाराज. एवढे ज्ञानी असणारे रामेश्वर शास्त्री अहंकाराच्या नादात तुकोबर अनगड शहाला म्हणतायत, ज्ञान नसलं की अशीच जोडी पसरवावी लागते. अनगड शहा म्हणते फार ज्ञान आहे तुमच्याकडे. म्हणे मग एक काम करा, खूप ज्ञानी आहात ना तुम्ही, पाण्यातनं बाहेर येऊन दाखवा. ते म्हटले काय अनगड शहा, पाण्यातनं बाहेर यायला ज्ञान कशाला लागतंय? पाय पुरेसा आहे ना, चालत चालत बाहेर येतो. ते म्हणे या ना. रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की
अंगाचा दाह चालू झाला, मरण यातनं भोगतायत शास्त्री. पाण्यात गेलं की दाह थांबायचा, बाहेर आलं की दाह. दाह कळतोय? शरीराला आग लागल्यानंतर जो त्रास होतो तो आग न लागता त्रास होतो त्याला म्हणायचं, आपण म्हणतो बघा ताप आल्यावर आग फणफण करताय, दाह सुटलाय अंगाचा. अशी अगदी त्या प्रकारे दाह चालू झालाय. गतप्राण व्हायले शास्त्री, इतका त्रास होतोय त्यांना. पाण्यात बसणार किती वेळ बसणार पाण्यात? नाही बसू शकत आहेत. बाहेर आले की दाह चालू, आत गेला की शांत, बाहेर आले की चालू, आत गेला की शांत. अनगढ शहाच्या चरणावर मस्तक ठेवलं. माफ करा, चुकलं माझं, मी तुमच्या समोर अहंकार दाखवला. फार तपस्वी आहात तुम्ही, मान्य केलं मी, पण आता अंगाचा दाह थांबवा. अनगढ शाह म्हणले, मला फक्त लावायला येतोय, बुजवायला नाही. माझ्याकडे फक्त लावायची ताकद होती, इजवायचं तुम्ही बघा. तुमच्याकडे ज्ञान आहे ना, इजवा. ज्ञान आहे ना तुमच्याकडं, इजवा ना. मग तसं नाही, इजवा. मला लावाय जमतोय, तुम्हाला इजवाय जमत नाही का? मी माझ्या जोडीने तुमचे दाह लावलाय, तुम्ही माझ्या जोडीला कमी समजलात ना. मी या जोडीवर तुमच्या अंगाला दाह लावलाय. तुम्ही ज्या ज्ञानाचा अहंकार केला त्या ज्ञानाच्या जोरावर विजवून दाखवा. ते म्हणे असं नसतं इजत. ते म्हणे लागतंय, मग इजत का नाही? इजवा. म्हणजे नाही इजत, इजवा. आपल्याला फक्त लावायला येतंय, इजवायला तर काय करता? गतप्राण होतील शास्त्री. प्रत्येकाला विचारतात, कोणीतरी सांगा, एखादा सत्पुरुष सांगा जो माझ्या अंगाचा दाह थांबवेल एवढं सामर्थ्य त्याच्याकडे असेल. गावातला एक माणूस म्हणला, शास्त्री, ज्यांचा अपमान केला ना त्यांच्या चरणावर जाऊन मस्तक ठेवा. त्यांच्याशिवाय प्रेमळ या जगात कुणी, संतांशिवाय मोठं मन कुणाचं नाही. अनगढ शहाचा अपमान केला त्यांनी, तुम्हाला माफ केलं नाही. तुम्ही त्यांचा केला, पण ते तुम्हाला माफ करतील माझी खात्री. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराय जन जड जीव. जनाचा उद्धार करण्यासाठीच ते आले. सज्जन आहे की दुर्जन आहे? बरं, एनिवे, इथे जे सज्जन आहेत हातवरी करा. चुकून सुद्धा करू नका. विचार करीत असाल करायचा तर चुकून सुद्धा करू नका. कारण सज्जन म्हणून ज्यांना हात वर केला त्याच्यासारखा दुर्जन दुसरा नाही. कारण मी सज्जन आहे असं सज्जन कधी म्हणत नाही. त्याला सज्जन म्हणायचाच नाही जो म्हणतो मी सज्जन आहे. कळतंय तुम्हाला? सज्जन कधी स्वतःला सज्जन म्हणत. अहो, काही काही माणसं निम्या कीर्तनात येतात, निम्या कीर्तनातून पुन्हा म्हणतात, त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्या कीर्तनात त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, दाद्या, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. अरे सांगायची काय गरज आहे? तू कर्म सत्य कर. आम्ही तुझं काय कौतुक करावं? जगाचा मालक तुझं कौतुक केल्याशिवाय सोडणार नाही, हा आमचा विश्वास. तो फक्त कर्म सत्य कर. अरे फक्त वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जो सज्जन आहे त्याचं कीर्तिमुख नारायण असतो. माणसं जगाचा मालक त्यांचं कौतुक करतो, तयाचा हरी का तुम्ही. आम्ही काय कौतुक करणार आहे त्याचं या विषयाकडे. मग आम्ही सज्जन, कारण आम्हाला स्वतःचा मोठेपणा सांगायची हौस आहे, याचा अर्थ आम्ही सज्जन नाही. माझा कोण कोण दुर्जन आहे तर हातवरी करा. नका करू, नका महाराज बरं का. आपण इतकेही सज्जन नाही, इतकेही दुर्जन नाही. आता बघा, आपण मारुती का रावण आहे? मारुती म्हणू नका, ते बिचारे ब्रह्मचारी होते. आपल्याला गोरी दिसली, गालात असली की माझीच आहे म्हणणारा गबाळ आहे आपण. एवढे प्रामाणिक नाहीत आपण की आपण एखादी सुंदर स्त्री बघितली तिच्याकडे नजर घेत नाही बरं का. ते मारुती होते, त्यांचं वर्णन तुम्ही आम्ही करू शकत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा असं काय सामर्थ्य होतं महाराज मारुती तुलसीदास, काय गोड वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी, सूचतायक भयचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहे हर बकले सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराट सुभग सागर, नंदन आज वज्रवदन ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साज, शंकर सुवन
मारुतीराया काय ताकद असेल महाराज. बिकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी असुर संहार रामचंद्र के ताज सवार लाए संजीवन लखन जी आए. काय सामर्थ्य काय मारुतीराया. सीतामाई भांगत सिंदूर भरतात. मारुतीरायाने विचारावं माई काऊ भांगत कुंकू लावता. ते म्हणे जेवढं मी माझ्या भांग्यात जास्त सिंदूर भरल माझ्या धन्याचं आयुष्य वाढतंय. बर का असंच असतंय महाराज. बर का हे असं असतंय. मग ते काय म्हणे जेवढं मी माझ्या कपाळाला कुंकू जास्त लावेल जेवढं माझ्या भांग्यात सिंदूर जास्त भरेल माझ्या धन्याचं आयुष्य वाढतंय. मारुतीरायाने म्हणावं एवढ्या सिंदुरानं जर माझ्या स्वामीचं एवढं मोठं आयुष्य वाढत असेल मी सगळ्या अंगालाच लावून घेतो मग किती वाढेल. केसरी नंदन आजही मारुतीरायांना काय लावतात सिंदूर लावतात. त्याचं कारण आहे की म्हणजे भाव किती शुद्ध आहे बघा ना. इथे लॉजिक नाही ओनली मॅजिक आहे. हे असं का हे असं का हे असंच आहे कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे. जिथे मी तर्क नाही लावत आहे. आणि तर्क कुठे लावणार आहेत दादा. अध्यात्माच्या जोरावरच सगळं आयुष्य चाललंय. जर तो नसता अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात अरे कुठल्या बेसिसवर तू माझं अस्तित्व नाकारतोयस सांग ना. कुठल्या बेसिसवर तू माझं अस्तित्व नाकारतोयस. अरे बोलवणारा चालवणारा दाखवणारा वाढवणारा सोड तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चाम्यन्यम चतुर्विधम. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करणारच मी विठ्ठल आहे रे. तोच मी आहे. चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कळत नाही. जिथे मी आहे याचा अर्थ देव आहे. कळतंय का. मी आहे याचा अर्थ देव आहे कारण मी आहे तोच देव आहे. कळतंय का. काही नाही. सर्वागटी राम देहा देही तुम्हा हा परस्परे एका नामाचीच अंतरे या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे.
जिथं ज्ञान परिपूर्ण भक्तीशिवाय होत नाही, भक्ती केल्याशिवाय ज्ञानाचा अर्थ कळत नाही, ज्ञानाने भक्तीची सांगड घालून केलेला परमार्थ भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय सोडत नाही, आणि भगवंतापर्यंत पोहोचवल्यावर कळतं अरे मीच तुझ्यामुळे, म्हणजे मीच तू आहे आणि तूच मी आहे. मग जिथे मी तो आहे तिथं माझा बाप कोण आहे? कळतंय ना? माझा बाप कोण आहे? विठ्ठल आहे. मग माझा बाप कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल जर माझा बाप आहे तर माझा बाप माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन. सामर्थ्य लक्षात घ्या माऊलींच्या शब्दामध्ये. अनाथाचा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आता वाक्य एकच आहे. वाक्य माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माझा बाप विठ्ठल आहे, मग विठ्ठल माझा बाप आहे. जगन्नाथ जर माझी माय आहे तर माझी माय जगन्नाथ आहे. बाप जर माझा जगन्नाथ आहे तर माझं अख्खं जग माझा बाप आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप स्वतः, बहीण बंधू भ्राता विठ्ठल. सर्वस्व माझं तूच देवा. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी अमुते. माऊली म्हणतात जर राखणार तू आहेस तर टारणार सुद्धा तू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल हो देव माझा मी देवाचा, हीच माझी. हे सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठला तुझ्या जगात सत्यच काही नाहीये. म्हणून मला माहित आहे तरावया पार करावी तातडी परमार्थी. तुझ्याशिवाय मला तारणार कुणी नाही, म्हणून तुझ्याशिवाय मी मानतही कोणाला नाही. तुलाच मानावं कारण मला माहित आहे मी आहे याचा अर्थ तुझ्यामुळे मी आहे. मीरा आपकी कृपा से सब काम खुद है.
सत्य करती हो तुम कन्हैया मेरा नाम खोज है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है तसं काय शक्य मी तरी विचारलं कसं काय एवढं सगळं चांगलं चालू आहे काहीच नव्हतं तुमच्याकडे आज विश्व तुमचं नाव घेतंय एवढी प्रसिद्धी एवढी संपत्ती एवढी समृद्धी त्याचं कारण आहे बाकी काहीच नाही रे तशी जसेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात वर आहे तुझा देवा आशीर्वाद आहे बाकी आमच्या सारख्याला काय जमणार आहे अरे 22-23 वर्षाची पोरगी मी इमानदारीनं सांगा रे काही एका बायावर भरून तपश्चर्या केली असेल काय कुठल्या वनात जाऊन न लगती सायास जावे वनांतर काय केलं लय उपास तपास माहित बी तिकडे जाऊ नका माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला काय काय मागवल्या काय काही दादा मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसत्या समोर लय किरकोळ आहे म्हणून अरे टीव्ही असत्य आहे हे सत्य आहे तिथं खोटच दिसत तिथं दिसत ते बऱ्यापैकी खोटच असत कल्पनेची ऍडव्हर्टाइजमेंटचं जग आहे रे इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे अरे हे कलियुग आहे इथं ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपणार नाही पण ज्या साबणाला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपणारच इट इज ऍडव्हर्टाइजमेंट रे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे हे जग आहे रे इथे पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित आहे कीर्तनात नाचली तर नालायक आहे हे जग आहे रे इथे असत्याला खूप मजा आहे सत्याला जरा त्रासच आहे इथं कीर्तनाला माणसं कमीच असणार कचकच कांद्याला जास्तच असणार जग आहे रे शेवटी हीच तर कलियुगाची मालकाला कंबर कोसून भांडते देवाला म्हणते देवा 7 वर्षाचं लेकरू जगाच्या मालकाला भांडतंय काय सामर्थ्य भगवंताच्या नामात विचार करा ना महाराज ते लेकरू देवाला भांडतंय अख्ख्या विश्वाचा पालनहार आहे तो आणि त्याला शिव्या देव देव म्हणते काय देवा जग आहे तुझं पुण्यवंत पाताळ लोकी नेला तरी तो भाग्यवंत केला स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला तुंद झाला तुझा दरबार तुंद झाला तुझा दरबार तुंद झाला तुझा दरबार तुंद झाला तुझा दरबार आम्ही तुझ्या जवळ हे आमचं लय भाग्य
जाई न गे माया तया मग काय सर्व सुकृताचे एवढ्या असत्य जगात तू आम्हाला सापडलास ह्याला संताची कृपा म्हणावी म्हणून संत समागमी धरावी कारण संताच्या कृपेशिवाय या असत्य जगात सत्य पांडुरंग सापडणार विनंती थोडस समजून घ्या बरं का आपला आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही हे कळलं त्यालाच कळलं महाराज म्हणजे आपल्याला सत्याला लयच त्रास आहे रे म्हणजे आपल्याकडे कसं आहे महाराज लोकांच्या पाया पडले लेकरू होतं म्हणून अरे माणूस आहे का भूत आहे तू जरा प्रॅक्टिकल पण विचार करत जा रे दादा अशी जर महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती लग्न झालीच नसती लेकरू पाया पडलं की असं नसतं कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचाही देत नाही आज तुम्ही म्हणाल की मी फक्त माळा घालीन आणि गण लावीन आणि बोंबलत फिरेल असं जमत त्यागही लागतो संसाराचा त्यागही लागतो नीतिमत्ता स्वच्छही लागते नजर समही लागते आणि परमार्थ शुद्धही लागतो ह्या गोष्टी असल्याशिवाय देव मिळत नाही रे तुम्ही असं म्हणाल नवरात्राचे उपासन दुसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हणा हाणलं पाहिजे का तुम्हाला पहिल्यांदा तर सांगणारा घुसात ठोकला पाहिजे आणि मग ऐकणारा ज्यावर इथं कुठल्या मेंटॅलिटी रे तुमची असा देव कोपतो अरे मायबाप देव कधीच कोपत नाही मायबाप देव आहे तो मायबाप कधी कोपतात का मग देव मायबाप आहे दादा अरे पुंडलिकाने बापाच्या कमरेत लाथ घातली बाप दारात पडला तरी पुंडलिकाची माय बापाला म्हणते का हो लागलं का बाप म्हणतो आता काय विचारतस अगं या शरीराचं दुःख निट्ट तरी होईल या मनाला झालेला त्रास कसा काय सहन करायचा ग अगं ज्याला आयुष्यभर आपल्या खांद्या पायावर माथ्यावर खेळवलं आज तेच लेकरू जर आपल्या कमरेत लाता घालत असेल तर कुठल्या जन्माचं पाप म्हणायचं आई कुणाला म्हणतात बघा आई म्हणतात जाऊ द्या ना मांडीवर होता तेव्हा लाता मारायचाच की तेव्हाच्या मनावर घेतल्या नाही मग आताच्या कशाला मनावर घेताय पुंडलिकाचा बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसतं म्हणतात ते काही खोटं नाही अगं वेडी असतो आंधळी झाली असत त्याच्या प्रेमात आयुष्यभर त्याच्या चुका तू तुझ्या पदराआड घेतल्यास ही चूक घेऊ नकोस अगं तेव्हाच्या लाता निस्वार्थी आज्ञानी होत्या आत्ताच्या लाता स्वार्थी आणि ज्ञात असताना मारलेल्या आहेत या स्वार्थ या लातांचं पाप तू कुठल्याही गंगेत जाऊन धुतलंस ना ग माय तरी तुझ्या लेकराचं हे पाप जाणार बिलकुल नाही विनंती माझी माय बापा थोडी माय वयाच्या मनाने बडबड करते थोडा बाप वयाच्या मनाने बडबड करतो थोडं वय झालंय थोडं इकडं तिकडं चालतंय लहानपणी त्यांनी सहन केलं मोठ्यापणी आपण करूया थोडस जास्त हे बघा जास्त अपेक्षा रोज पुरणपोळी खाऊ घाला असं आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुमच्या ताटातली चतकुर दिली तरी फारसं आहे की आणि किती वाऱ्या करून दमचाल रे म्हणजे 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही तू नाचत बुडवला हा कसला परमार्थ आला नाकाच्या चेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लावता देव भेटला नाही अरे तू बाप ठोकला तुला डोकं आहे का 7 वर्षाची जनाई जेव्हा बापाच्या खांद्यावर बसून पंढरीला जातीये इतकी गर्दी आषाढी वारीची बाप म्हणतोय आयुष्य देऊन एकदा पांडुरंग बघावा म्हणून हट्ट करती जनाई ते 7-7.5 वर्षाचं लेकरू बापाच्या खांद्यावर बसून वारीला गेलंय पंढरपुरातला पांडुरंग दिसत नाही का तर गर्दी आहे मुखदर्शनाच्या लाईनीत दोघं उभं आहेत पण मुखदर्शनातही लेकराला पंढराचं पांडुरंग दिसत नाही दिसत आहे बापाने टाचचा वर करू बोलून म्हणावं जना दिसला का नाही बाबा हे जना नीट बघ एकदा बघितलं तरी पार झाला जना दिसला का नाही बाबा जना दिसतोय का बाबा नाही म्हणतेय ना इतकी गर्दी आहे कुठं तुमचा पांडुरंग दिसणार आहे आणि बाबा एवढ्या तुम्ही गर्दीत दरवर्षी येता तुम्हाला पांडुरंग दिसतो का हो जनाईचा बाप म्हणतो पांडुरंगाला बघायला डोळे उघडेच असावे असं नाही जगाचा मालक डोळे झाकून सुद्धा दिसतो फक्त मनात त्याचं चिंतन असलं पाहिजे हे ताकद आहे
जनाईच्या बापानं सांगावं, जनाई गर्दीच्या बाहेर यावी, जनाई खांद्यावरून खाली उतरावी आणि जनाईनं बापाच्या तोंडाकडे बघावं. जनाईनं बापाला सांग, बाबा गर्दीत नाही पण आत्ता मला पांडुरंग दिसला. बापानं विचारावं, तिथला पांडुरंग तुला इथं कसा दिसला? बापाला जनाईनं उत्तर द्यावं, मला खाली उतरल्यावर कळलं पंढरीच्या विठ्यावर उभा असणारा पांडुरंग मला खांद्यावर घेऊन उभा होता. हे मला गर्दीच्या बाहेर आल्यावर कळालं की जो खांद्यावर घेऊन पांडुरंग दाखवत होता तोच पांडुरंग होता, तोच पांडुरंग आहे. हे समजून घ्या मायबाप. फार चुकीच्या दिशेने चालली आजची पिढी, फार चुकीच्या दिशेने. ह्यांना परमार्थ माहीत. मला दुर्दैव वाटतं, महाराष्ट्राची शोकांतिका वाटते जर या तरुण वयात येऊन आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळत नसतील, जर आम्हाला पंढरी कळत नसेल, जर आम्हाला ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही MPSC करताय, UPSC करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल करताय, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, तुम्ही अजून काही करताय, व्यापार करताय, संसार करताय, जीवनामध्ये राजकारण करताय, समाजकारण करताय, धर्मात आहात, अध्यात्मात आहात, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही फक्त एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमची प्रत्येक अडचण दूर होईल, हा विश्वास माझा आहे. काय सायन्स करताय? हा, बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं.